इकडे संजय निरुपम यांना भिडणाऱ्या मनसैनिकांचा मनसेनं गौरव केलाय। त्या 11 मनसैनिकांना शिवतीर्थवर आज बोलावण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला। राज ठाकरे, अमित ठाकरेंकडून सत्कार झाला। दहिसरमध्ये सगळे मनसैनिक भिडलेले होते आणि त्यांना आज शिवतीर्थवर बोलावण्यात आलं होतं। मराठी सक्तीवरून जो वाद सध्या निर्माण झालेला आहे, दहिसरमध्ये घटना घडली होती। शिवसेना नेते संजय निरुपम आणि मनसैनिक यांच्यामध्ये वाद झाला होता, आमने-सामने आले होते। मराठी सक्तीला संजय निरुपम यांनी विरोध केलेला आहे आणि त्यानंतर संतप्त मनसैनिकांनी निरुपम यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं। त्यावेळी संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक केली होती, गाडीच्या टायरची हवा काढलेली होती आणि त्या 11 मनसैनिकांचा आज राज ठाकरेंनी गौरव केला। तर आज जेव्हा हे सगळे मनसैनिक कार्यकर्ते राज ठाकरेंना भेटण्यासाठी आले तेव्हा त्यांच्याबरोबर आधी त्यांनी चर्चा केली। अमित साहेबांना पण गेलं। तर त्यांना ताब्यात घेतलं होतं जेव्हा परिस्थिती अत्यंत तणावपूर्वक झाली होती। अशा या 11 मनसैनिकांचा राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी शिवतीर्थवर आज सत्कार केला। त्यापूर्वी राज ठाकरेंची भेट घेतली। मराठी भाषेच्या अस्मितेचा हा प्रश्न असल्यामुळे मनसेनं यामध्ये एकदम रोखठोक भूमिका घेतलेली आहे आणि यावेळी 11 मनसैनिकांनी संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक केली होती, हवा काढलेली होती। विशाल सिंग ठाकूर, कोकण उत्तर भारतीय, दांडेकर पुढे नाही, किरण पुढे, किरण म्हणजे कसं आहे, रस्त्यावरती महाराष्ट्र सैनिक उतरतो तेव्हा आमच्या साहेबांची पाठीवरती कौतुकाची थाप नेहमीच पडते। साहेब आमच्या मागे आहेत, त्याच्यामुळे आम्हाला मराठीच्या विषयावरती भाषेसाठी आम्हाला कधी आंदोलन करताना मागे पुढे बघायची गरजच लागत नाही। आमचे साहेब हे कार्यकर्त्यांवरती किती प्रेम करतात हे आज दिसून येते आणि कार्यकर्त्यांची चांगली चर्चा झाली। तुम्ही बघितलं आम्ही किती वेळ आतमध्ये होत होते। ते साहेबांचं प्रेम हे कार्यकर्त्यावरती महाराष्ट्र सैनिकावरती जोरदार असतं। अमित साहेबांनी सगळ्यांना कौतुकाची थाप दिली आणि हे पुढचं आंदोलन कसं करायचं तेही आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, कारण की 4 तारखेला संप पुकारल्यावरती जनतेला त्रास झाला पाहिजे, नाही झाला पाहिजे।